झालेल्या गोरेगाव चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचची मालिकावीर आकर्षक बाईक त्यांच्या नावावरती राहिली आहे आणि दोन बायकर मॅन या संघामध्ये आपण पाहतो. यासिन मोगल देखील त्याच्या नावावरती देखील एक बाईक आहे आणि समोर सुरेश पारधी मेन एक्सपिरियन्स, परंतु समोर यंगस्टर यंग टॅलेंटेड प्लेयर सूरज भगत आपण पाहतोय. हे बाटल आता मात्र रंगील्यात मात्र शंका नाही आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट गेम ऑन. पहिला चेंडू सुरेश पारधी ऑन दी मार्क. पहिला चेंडूवरती बिग हिट केलाय. उंची जास्त लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. सूरज भगत रन मशीन ऑफ पल्ल्याने शून्यावरती बाद. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सूरज भगतचा खेळीचा अंत झाला आणि सूरज आता डगआउट शॉटला गेलाय. पण आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. यासिन मोगल आता एक बायकर मॅन बास झाला तर दुसरा बायकर मॅन मधाच्या आतमध्ये येतोय आणि सध्याच्या घडीला इथून मात्र चांगली खेळी करणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार होतोय आता गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर पारधी आणि त्याच्या आगीच यासिन मोगल. ओ पहिला चेंडू फेस करत असताना यासिनची बॅटच्या लिडिंग एज लागत असताना इथे मात्र फार मोठी चेस होती. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तत्पूर्वी या दोन धावा फलकावरती जोडल्या जातील. गोलंदाज तयार. पुनशा गोलंदाजी ट्रॅक वरती होतोय. सुरेश पारधी हो इथे बॅकफुटला गेले. पंच केलाय. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा क्लासिकल फटका. यासिन मोगलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. सुजित आता बॅट बघू नका, आपण या मंचावरती या. आता बॅट बघून काय होणार आहे. असा गोलंदाज तयार हो. इथे मात्र यष्ट्यांवरती नक्कीच चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी बॉडीला चेंडू जाऊन आदलतोय आणि इथे मात्र हा डॉट बॉल. चांगली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने सुरेश पारधी देखील चांगली गोलंदाजी करतोय. समोर यासिन मुघलवरती आता जबाबदारी आहे, कारण की पहिला विकेट सूरज भगत रन मशीन वास झाले. आता इथून मात्र धावांचा आलेख उंचावणं देखील गरजेचं असेल आणि ते कार्य दोन्ही बॅटर्सला करावं लागेल. हो इथे मात्र मिस्टामिंग आहे. शॉर्ट लेंथ चेंडू होता त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न झाला, अनसक्सेसफुल राहिला आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. दुसरा झटका मध्ये आतमध्ये टीम एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाला. यासिन मोगल बाद.
घ्या, रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फलंदाज यासिन मोगल वाज होतात आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 6 धावा आणि अंतिम चेंडू अमर धनावडे नवीन बॅटर मधाशात अमर यस अमर पाटीलला आपण पाहतोय. अमर पाटील आता मात्र इथे सज्ज झालाय. चांगली इनिंग साकारावी लागेल. फलंदाज यासिन वाज झाले आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगला खेळ करणं देखील गरजेचं आहे. धावा बनत नाहीयेत पहिल्या षटकामध्ये टीम एमपी बल्याणीच्या. पुनशा लेन खेचली या गोलंदाजीसाठी जाणला जातोय सुरेश पारधी आणि तत्पूर्वी अंतिम चेंडू डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 6 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम एमपी स्पोर्ट्स बल्याणी. पुढील मॅचच्या टॉससाठी यशवंत स्मृती राहणार आणि वाडेगर बी दोन्ही संघ आपण संघनायक टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. त्या 2 षटकांच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. चला माशवन करा आपण जास्तीचा वेळ आता घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती 6 आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार वरती ही जबाबदारी आहे. ओमकारला आपण पाहतो त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. इथून आता चांगली इनिंग साकारावी लागेल दोन्ही बॅटर्सला. अमर पाटील आणि त्याच्या सोबतीनं सिराजला चांगला खेळ करावा लागेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत यशवंत स्मृती राहणार आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर बी अशी बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. आणि सध्याच्या घडीला ही मॅच आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा त्यांच्या अगेन्स्ट एमपी स्पोर्ट्स बल्याणी अशी लढत आहे मधाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करा. इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पीच झाला. एक धाव इथे मात्र वेगाने घेतली जाते. चांगलं बॅटल राहिले. चांगली इनिंग देखील साकारताना मधाच्या आतमध्ये दोन्ही संघांना आपण पाहतोय. इथून मात्र धाबांचा आलेख उंचावावा लागेल दोन्ही बॅटर्सला कारण की पहिल्या षटकामध्ये सूरज भगत त्याच्यानंतर यासिन मोगल बाज झालेत आणि इथून धावा येत नाहीयेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बल्याणी त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा अशी ही लढत आपण पाहतोय. ओमकार वरती ही जबाबदारी आहे. टायमर सेट असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. आमच्या स्कोररने टायमर सेट केलाय. चांगली गोलंदाजी. लाऊड अपील होते परंतु पंच तटस्थ आहेत. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेने वळण प्राप्त करतोय युवा गोलंदाज ओमकार आणि कामगिरी सध्याच्या घडीला दमदार करतोय. समोर अमर आहे आणि अमरला आता शांत ठेवण्याचं कार्य येथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सहा धाबा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणखी एक डॉट बॉल. लेंथ खेचली. आता आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल कॉन्स्टंट आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती कारण की आता मॅच आपण पाहिली तर सध्याच्या घडीला रंगात आली आहे. एका बाजूने टीम वाडेगर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आता ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवांतरच्या स्वरूपाने धाव येतोय. धावा बॅटने येत नाही परंतु अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जरूर जोडली जाते.
आणि सध्याच्या घडीला पण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा मधाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः हा निर्णय त्यांचा गोलंदाजीचा होता. नवीन वर्ष आहे 2026 मध्ये आपण पदार्पण केलंय आणि कसं हा वर्ष 2025 गेला नीरज हे समजलं देखील नाहीये. आणि इथे मात्र मिस्टर आमिंग आणखी एक विकेटची प्राप्ती. तिसरा फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होतोय. अमर पाटीलच्या खेळीचा अंत अमर होतोय बाद. नवीन बॅटर आता मधाच्या आतमध्ये फैजू आपल्याला पाहायला मिळेल. फैजूवरती ही जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी करतोय परंतु आता बॅटिंग करायची आणि इथे आल्या आल्या चेंडूला हवाई सफर करून दिलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. हा दमदार षटकार. धावा आल्यात. अजूनही एखादा षटकार आला तरी एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल होईल. परंतु सध्या फैजूने तो कारनामा केलाय आणि गोलंदाज ओमकार वरती आता प्रति हल्ला केला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. ऑलराऊंडर नेहमीच एकेका संघामध्ये महत्वाचे असतात आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. फैजू गोलंदाजी चांगली करतोय परंतु आता सध्याच्या घडीला फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरती राहिली आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. पंच देखील इथे सूचना करतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे धर्मेंद्र वर्मा सर असतील आणि त्याचबरोबरीनं रॉकी सर देखील असतील. अनेक वर्षांचा अनुभव या दोन्ही पंचांना. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज ओमकार. हो सोडून दिलाय. इथे मात्र चांगलं बॅटल राहिलंय फैजूचा आणि गोलंदाज ओमकारचं. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातील. धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 16 या धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आता स्ट्राईक हेडला ॲज अ बॅटर सिराज जो सलामीला आला होता. स्ट्राईक हेडला आता मात्र तो सज्ज असेल. एकच चेंडू त्याने फेस केला आणि आता त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. या चेंडूवरती एखादा षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच इथून मात्र सामन्यामध्ये कमबॅक करेल टीम MP स्पोर्ट्स बल्ल्याणी. यात मात्र शंका नाहीये. स्मॅश ऑन. ओ शॉर्ट लेन चेंडू त्याच्यावरती पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार. हा दमदार षटकार. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. रोशन संते सर आता नक्कीच आमच्या संवेदात जॉईन झालेत. गरम पाण्याची बॉटल सध्या आम्ही इग्नोर केले रोशन संते सर. कारण ते इग्नोर करण्याचं एकमेव कारण असं होतं की नक्कीच थोडासा आमचा कॉमेंट्री बॉक्स खाली होता. आम्ही बॉटल वर ठेवली होती आणि तुम्हाला देखील माहीत आहे उकलतं पाणी आपण त्या बॉटलमध्ये भरत असतो आणि एका खेळाडून येऊन डिरेक्टली न विचारता तो पाणी घशामध्ये ओतलं होतं आणि तो उकळणारं पाणी त्याच्या अगदी घशामध्ये असं झालं होतं की त्याला काय करू आणि काय नाही करू. तुमची बॉटल आम्ही वरती सेफ ठेवली आहे कारण की थोडासा आपला व्यासपीठ देखील हायटेड आहे आणि खरं तर गरम पाण्याची देखील त्यांना आवश्यकता असेल.
काल 30+ होता, आवाज थोडासा बसला असेल आणि आज देखील ते आमच्या समोर जॉईन झालेत. परंतु आज गरम पाण्याची आवश्यकता आम्हाला असेल रोशन संते सर, कारण की आज आमचा 50वा दिवस आहे समालोचन क्षेत्रामध्ये. सतत या वर्षामध्ये समालोचन करत असताना तुमचा कितवा दिवस हे तुमच्या या नोटबुकवरून आम्हाला समजेलच, परंतु एक आकडा 50च्या घरी ते देखील असतील. आय थिंक 51-52 तरी असतील, कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये नेहमीच ते समालोचन करत असतात. काही हरकत नाही, हा मजेशीर विषय असेल. परंतु मॅचला सुरुवात होत्या, लेन खेचली होती, इथे दिशा पाहावी लागेल. लाईन आली, लेंथ मधून भरकटतोय ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा हा वाईटचा इशारा येतोय. या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय आणि धावसंख्या आता मात्र सन्मानजनक स्कोर धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका हा देखील फैजूचा कमालीचा आलाय. हवेच्या झोकानं चेंडूला फेकून दिलाय. गगनचुंबी गगनभेदी सीमारेषा पार बल्ल्याणी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पक्षा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं होतं विशालला. तीन धावा खर्च करून 3 विकेट्स घेतले होते, परंतु आता त्याच्यावरती पलटवार प्रतिहल्ला केला जातोय आणि आता षटकाराला चला आपण अधिकचा वेल घेऊ नका, कारण की अंतिम दिवस आहे. इथून आपण वेल वेस्ट करू शकत नाही नीरज, कारण की थंडीचा दिवस आहे आणि संध्याकाळी डीप फॅक्टर देखील असतो. थंडीचा महिना झोप मला येणार, परंतु आज कुठल्या संघाला झोप नाही येणार हे देखील पाहावं लागेल, कारण की काल आपण पाहिलं होतं तर तिथे अमर स्पोर्ट्स कासने संघ थोडासा बागफोडला गेला. विनय पाटीलची धुवाधार बॅटिंग आपण पाहिली. आज विनय सकाळपासून इथे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की होम ग्राउंड आहे. कुंढेरी वासुंद्री पिसे या संघांचं हे होम ग्राउंड आहे आणि त्या अनुषंगाने बेनिफिट त्याने घेतलाय. परंतु आता सध्याच्या घडीला अक्षरशः बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. फैजूच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा दमदार बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका षटकार. षटकार आलेत. असं वाटलं होतं की रन मशीन सूरज भगत त्याच्यानंतर यासिन मोगल दोन्ही बायकर्स म्हणत मॅन ऑफ द सिरीजच्या दोन्ही बाईक्स दोन्ही खेळाडूंच्या नावावरती आहेत आणि दोन्ही बॅटर्स स्वस्तात तंबूच्या आशेला गेले होते. परंतु तदनंतर फैजू आणि त्याच्या सोबतीनं सिराज देखील कमालीची फटकेबाजी करतोय आणि या सलगचा दुसरा षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की 25 ते 26 धावांपर्यंत रोखेल, परंतु इथून मात्र कमालीची फटकेबाजी राहिली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 35 धावा. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण 35 पाहिली आणि आता इथून आपण टीम मीटिंग घेऊ नका. ही नक्कीच आयोजकांच्या वतीनं सूचना येते टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडासाठी, कारण की रोशन संते सर ॲज अ क्रिकेटर म्हणून आम्ही या गोष्टी चपळाईने करत असतो. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजावरती फलंदाज षटकारांची आतिषबाजी करतो त्यावेळेस मात्र गेम प्लॅन करून मॅच स्लो आपण करत असतो, परंतु टायमर सेट आहे या गोष्टीची नोंद जांभूलपाडा संघ आपण देखील ठेवायच्या. या गोष्टी होत राहतील. क्रिकेट डोक्याने देखील खेळला जातोय. हो, आता दिशा पाहावी लागेल, लाईन लेंथ चेक करावी लागेल, परंतु यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच तब्बल पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती 35 या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. इथून एखादा दुसरा मोठा फटका आला तर 40+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक केणे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आज अंतिम दिवस आहे आणि अनेक मान्यवर आणि अनेक कुंढेरी गावचे अनेक प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. पुनश्च विशाल ऑन दी मार्क.
हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. चला, रिव्ह्यू नाही आहे या गोष्टीशी नोंद घ्या आपण, कारण की मागील चेंडूवरती आपण पाहिला तर अगदी यष्टांच्या वरून गेला. आता हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. ॲक्शन रिप्लाय GTC आपल्या टीव्ही स्क्रीनवरती टाकेल, तुम्ही नंतर चेक करू शकता. दूध का दूध, पाणी का पाणी, ही संकल्पना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं आपण पाहतोय. आमचे नीरज आहेत आणि अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि त्या अनुषंगाने हा वाईट चेंडू आपण पाहिला. एक तेरी एक मेरी असं समीकरण राहिलं आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्लोज काउंटर आपण पाहतोय. फैजूचा हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे येतोय आणि इथे कमालीचा झेल विजय पारधीनं घेतलाय. हाईट फॅक्टर आपण पाहिला, बराच वेल चेंडू हवेत होता. हा फ्लॅटेस्ट स्ट्रोक असता तर षटकार आला असता, परंतु इथे फलंदाज फैजू होते बाद, परंतु फैजूला जे करायचं होतं ते कार्य त्याने केलं आणि फैजू बाद होतोय. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये बाळा, अर्थातच सचिन गायकवाड. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 36 धावा आहेत आणि आता हे दोन चेंडूवरती किती धापांपर्यंत मजल मारेल, 40+ धापा बनवणं गरजेचं असेल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर चांगला खेळ देखील या दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळतोय. सचिन आता गोलंदाजी च्या जोरावरती आपण पाहिलं तर नक्कीच अगेन्स्ट 2 बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. अंतिम 2 चेंडू. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर सचिन गायकवाड, अर्थातच बाळा. फुलटॉस चेंडू होता, इथे खराब चेंडू होता, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे बेनिफिट घेता आलं नाहीये फलंदाज सचिनला आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. आणि आता फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली कामगिरी, चांगली रणनीती आपण पाहतोय आणि इथे एकच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडस मनोरंजन करतोय मधाच्या आतमध्ये सुरेश पारधी देखील, परंतु समोर पंच देखील आपण बघतो 33 वर्षांचा अनुभव आहे, वरिष्ठ पंच आहेत. त्या अनुषंगाने आपण देखील थोडस नक्कीच मधाच्या आतमध्ये जे काही करताय ते थोडंसं आपण देखील सांभाळून करा, कारण की वरिष्ठ पंच आहेत. वर्मा सर. हो, इथे पात्र दांडी दांडी गोल. अंतिम चेंडूवरती शेवट गोड केलाय गोलंदाज विशालनं आणि फलंदाज होतोय बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 धावांनी जिंकण्यासाठी 38 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाला. चला आपण टॉस करूयात. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल यशवंत स्मृती राहणार आणि दुसऱ्या बाजूला वाडेकर बी. प्रतीक केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. आपण टॉस करायचंय दोन्ही संघादरम्यान. 3 षटकांची मॅच आता मात्र आपण पाहतोय. लिमिटेड षटकांच्या ओव्हर्स आहेत. दुसऱ्या फेरीतील हे सामने आहेत आणि आता पुढील मॅच यशवंत स्मृती राहणार आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर बी. बिग फाईट मॅच, कारण की स्पर्धा देखील महत्वाची. टॉस प्रतीक केणे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. टॉस जिंकलाय इथे मात्र राहणार संघानं, यशवंत स्मृती राहणार, आणि त्यांनी इथे मात्र निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आमंत्रित केलं जय जलेश्वर वाडेकर बी या संघाला. सिद्धू पाटील यांच्या तालमीत नक्कीच हे अनेक खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला आता मात्र मॅच देखील सुरू होईल.
बॉलच्या दिशेनं इथे मात्र अगदी यष्ट्यांवरती चेंडू लागला होता, परंतु जर हाताचा स्पर्श झाला असता तर कदाचित विकेट आला असता. परंतु इथे जरूर मी तर म्हणेन चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता सुरेश पारधीनं. कदाचित चौकार देखील आला होता, कारण की गोळीच्या वेगाला चेंडू आता मात्र वेगानं निघाला देखील होता. परंतु नशिबाची साथ MP स्पोर्ट्स बल्ल्यानीला आपण पाहतोय आणि तदरम्यान इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी देखील होतोय. समोर ॲज अ बॅटर सुरेश पारधी आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर असे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आजचा अंतिम दिवस महाअंतिम सोहळा आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं. टीम आई गावदेवी वावेघर हा संघ मेगा फिनालेसाठी पात्र ठरलाय, कारण की एकट्याने ऋषी शेलारने 157 धावा नक्कीच तिथे मात्र जोडल्या आणि एकट्या खेळाडूने इथे मात्र आपल्या संघाला पुढे नेलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की जितक्या मॅचेस झाल्या तितक्या मॅचमध्ये एकतर्फी सामना तो बॅटिंगच्या जोरावरती करत होता. काल विनय पाटील बदरसला, आज कुठला खेळाडू चांगलं कार्य करेल पाहावं लागेल. फटका तर दमदार, हो क्या बात आहे. सूरज भगत फिटनेस देखील तितकंच चांगलं आणि नेहमीच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं कार्य तो करत असतो आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगला स्टॉप त्याचा देखील पाहिला. अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन मधून मिड विकेटला डीप मध्ये पोहोचला आणि तत्पूर्वी एक धावफलकावरती जोडली आणि धावसंख्या धावफलकावरती आता एक या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फैजू इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता समोर ॲज अ बॅटर विजय पारधीला आपण पाहतोय. हो वेगानं इथे मात्र परावर्तित केला. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. आउट स्विंग पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी, किया बात आहे. फैजू फिरकीचा जादूगर का म्हणतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण मधाच्या आतमध्ये दाखवतोय. हा डॉट बॉल आलाय. एकच धाव फलकावरती. आता इथे मात्र यष्टीरक्षक बीट तर जरूर झालेत, परंतु पाहावी लागेल लाईन आणि लेंथ सोडली आहे आणि त्या अनुषंगाने पंचांचा हा वाईटचा इशारा आलाय. दोन्ही पंच आता चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की स्क्वेअरलेगच्या पंचांची देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचले, कारण की कधी कधी आवाज येत नाही, परंतु इथे मात्र चेक केलं जाईल. आमचे पंच तटस्थ आहेत. यस, हा वाईट चेंडू असेल, त्या गोष्टीशी आपण वाईट नाहीये, डॉट बॉल असेल. यस, आमच्यापर्यंत माहिती त्यांनी पोहोचवली. चला आपण मॅच ऑन करायचे. दोन पंच ह्या गोष्टीसाठीच असतात. चर्चा लगेचच झाली आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला, परंतु कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते फैजूच्या माध्यमातून. अंतिम चेंडू, ओ हा चेंडू देखील वळवलाय. स्विंग या नमेस, डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकामध्ये स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर फुटबॉलचा स्कोरबोर्ड आहे, 1-1 असं हे समीकरण पाहायला मिळालं. आता सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फैजू शेखने कमबॅक करून दिलाय, बुलो जुबा केसरी. आणि आता मात्र नक्कीच दाने दाने में केशर का दम, आणि इथे या मॅच मध्ये देखील त्यांनी दम भरलाय. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 37 धावा बनवायच्यात. कमबॅक करून दिलाय. बारा चेंडू आणि 37 धावा आता बनवायच्यात, कारण की एकच धावेचं इकॉनॉमिकल षटक आता गोलंदाज फैजूना. लेफ्ट हँडेड बॅटर आता मात्र आपण पाहतोय सुरेश पारधी, त्याच्यावरती ही जबाबदारी 37 बनवायच्यात. 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. टीम MP स्पोर्ट्स बळल्याने या सूचना आम्ही या दोन्ही संघाला याआधी देखील दिल्या होत्या, कारण की आज भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज सेफ वरती ही जबाबदारी आहे. ओ फटका हा देखील चांगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि स्ट्राईक हेडवरती डिरेक्ट हिट. क्या बात आहे, पाहावं लागेल नक्की घडलंय काय. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पंच पोहोचवा जर इथे कव्हर झालं नसेल. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे का? येस, सॉफ्ट सिग्नल जरूर नॉट आउट असेल, परंतु चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरच्या मदत घेतली जाईल. डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचलेत की नाहीत हे चेक केलं जाईल.
एस बॅटर सेफ असेल, नॉट आउट असेल. बॅटर पोहोचलेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 36 धावेंची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 36 धावा आता बनवायच्यात. टीम राहणार संघ देखील इथे मात्र उपस्थित होतोय. पहिला सामना त्याने जिंकला होता. त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. कालिका माता वडगर संघ देखील आज आपण पाहिला. अनेक संघ आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय ते भिवंडी विभागातील आहे. कारण की नेहमीच या क्रीडांगणावरती सातत्याने आपण पाहिलं तर प्रत्येक तालुक्यातील संघांना संधी मिळते. कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिला तर असोसिएशन प्रत्येक विभागामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याच असोसिएशनला अनेक संघ खेळत असतात. संधी मिळत नाहीयेत दुसऱ्या विभागामध्ये खेळण्याची, परंतु ही संधी इथे प्राप्त करून दिल्या. लेन खेचली, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला अहमद होते आणि तत्पूर्वी इथे मात्र एक जा मिळेल. चांगला खेळ राहिलाय. गोलंदाजांचा देखील दबदबा राहिला या मॅच वरती. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गेले होते, धावा बनल्या नव्हत्या. सुरेश पारदेशी दमदार गोलंदाजी राहिली होती. 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये ओमकारवरती 16 धावा आल्या, विशालवरती 15 धावा आल्या आणि आता गोलंदाजी करत असताना फैजूचं अप्रतिम षटकात आलं. हो अगदी इथे मात्र वेगवान शेडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि लेग बाय शेख धावफलकावरती जोडले जाईल. फैजूने फटकेबाजी देखील दमदार केली. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि नक्कीच ऑलराऊंडरची भूमिका या मॅच मध्ये त्याची देखील पाहायला मिळाली. आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये बनवायच्या तब्बल 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. हो फटका दमदार आहे. इथे आता थांबवू शकत नाही आपण विजय पारतीला आणि आता मात्र ताकदीचा वापर केला, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. संघर्षाचं बिगुल वाजलंय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. माश बॉल असेल तर द्या, नाहीतर नवीनच बॉल दिला जाईल. या स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला, खराब झाला, फुटला तर नवीनच बॉल दिला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. व्हॉलेंटियर्स तिथे असाल तर आपण मॅच बॉल द्या, अन्यथा नवीन बॉल मधाच्या आतमध्ये लगेचच दिला जाईल. स्मॅश बॉल येते. आठ मध्ये आता 28 बनवायचे आहेत. षटकार आपण पाहिला तर विजयच्या बॅट मला हे 2 चेंडू निर्णायक असतील. इथे मात्र 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला. मॅचबॉल येतं, मॅचबॉल देखील आलाय. आमच्या व्हॉलेंटियर्सचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 28 धावेंची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपली नाही आहे, कारण की आता मात्र एक षटकार विजयच्या बॅटमधून आलाय. पहिल्या षटकामध्ये विजय थोडासा संघर्ष करत होता, परंतु आता हा षटकार त्याने एक्झिक्यूट केला सेफच्या अगेन्स्ट. हो हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. विजयला संधी होती इथे, कदाचित बॅटचा फेस ओपन केला असता आणि चेंडू वरती आक्रमण झालं असतं तर हा षटकार देखील पाहायला मिळाला असता. परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम चेंडू षटकातील. ओ बॅक ऑफ द हँड, लेन खेचली, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती फटका फसलाय. बाळा गायकवाड पोहोचणार नाहीयेत आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती घेतल्या जातात आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 26 धावा इथून बनवाव्या लागतील. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण सुरुवातीपासूनच वेळ वाचवतोय कारण की 2:45 वाजलेले आहेत आणि आज अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
चला 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि सुरुवातीपासूनच आपण वेळ वाचवतोय कारण की आज अंतिम दिवस आहे आणि उर्वरित आता सर्व संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. कालिका माता वडगर संघ देखील सज्ज आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिलाच सामना त्यांनी जिंकला होता. त्यांना आम्ही सांगितलं होतं की आपण जा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन या. आता त्यांनी काय केलं त्यांनाच माहित आहे कारण की आमचे साथी मित्र नक्कीच आपण पाहिलं ज्यांचा क्रिकेटवरती नेहमीच प्रेम आहे आणि ते देखील आज इथे सज्ज असतील आमचे कुणाल पाटील. कुणाल पाटील या मंचावरती आपण कुठे असाल तर मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नेहमीच सक्रिय असतात ते देखील क्रिकेटसाठी. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 25 धावांची आवश्यकता नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अहमदला आपण पाहतोय 5 मध्ये 25 बनवायच्यात. समोर ॲज अ बॅटर विजय पारधी त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिला होता. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 25 धावांची आवश्यकता असेल. वेळ कमी खर्च करा आपण ही सूचना सातत्याने देतो नीरज कारण की संध्याकाळचं सत्र आहे. हो इथे मात्र अपील होते परंतु पिचिंग आउटसाइड सांगत असताना पंच देखील आणि तत्पूर्वी लेग वायशी एक धाव इथून मात्र धावफलकावरती नाही घेतली आली असती परंतु विजयने स्वतःवरती विश्वास दाखवला. आता 4 मध्ये 25 बनवायच्यात. चेसिंग कंपल्सरी त्या अनुषंगाने इथून 4 षटकार जरी आले तरी सुद्धा एखादी अतिरिक्त धाव देखील येणं गरजेचं असेल. राणाल संघ देखील इथे दाखल झालाय. चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेंथ चेंडू हाताला